प्रेम ही फार विचित्र कल्पना आहे. ती एकदा मनात तयार झाली की दुसरं काही सुचत नाही. मग तो प्रेमवीर असो वा प्रेयसी, दोघेही त्यात अखंड बुडून जातात. दुनियेला विसरून फक्त एकमेकात. अशीच एक जोडी अशू आणि अंशुमन यांची. प्रेम करावं तर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं असं हे प्रेम असावं. पण मातीशी नाळ असलेलं आणि संस्काराची जाणीव असलेलं प्रेम थोडं लाजरंबुजरं असतं. समाजाला घाबरतं, कुटुंबाला भीत आपलं प्रेम पुढे नेत असतं. प्रेम ही स्वाभाविक भावना आहे. कधी कोणावर आपलं मन जडेल सांगता येत नाही. सौंदर्याचं वेड असणारं मन एका क्षणात कोणामागे घेरटी घालेल काही सांगता येत नाही. तसेच व्यक्तिमत्त्वाला भुलणारं प्रेम कधी कोणाभोवती आपली जादू पसरवेल काही सांगता येत नाही. स्त्री असो वा पुरुष, दोघेही प्रेमाचे भुकेले असतात. त्यासाठी नको ती रिस्क घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. असंच काहीसं आगळंवेगळं प्रेम अशू आणि अंशुमन यांचं. अंशुमन तसा मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा, तशीच अशू सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातील. पण दोघेही भेटले ते शिक्षणाच्या व नोकरीच्या निमित्ताने एकमेकांना. अंशुमन एका विनाअनुदानित कॉलेजात नोकरी करत होता, तर अशू महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघेही वेगवेगळ्या महाविद्यालयात होते, पण जाता येताची भेट व भेटीतील लिफ्ट दोघांनाही एकमेकांजवळ घेऊन येण्यास पुरेशी होती. ही कहाणी काही एका भेटीत सुरू झाली नाही. तिला अनेक अबोल लिफ्टची साक्ष आहे. ही लिफ्ट कसली तर महाविद्यालयातून घरी येता जाता दिलेली प्रवासातील बाईकवरील लिफ्ट. हीच लिफ्ट बेधुंद मनाच्या प्रेमलहरीला लिफ्ट करत होती. काहीशी अबोल तर काहीशी अलबेल असणारी प्रेम कहाणी बाईकच्या प्रवासावरून कधी सुरू झाली हे दोघांनाही कळले नाही. किमान आठवड्यातून एकदा तरी अशूला अंशुमन आपल्या गाडीवरून कॉलेजमध्ये सोडत असे. त्यामुळे दोघांची जवळीक एकदम वाढली होती. दोघांचे बोलणे चालणे वाढले होते. एकमेकांविषयीचा आदर वाढला होता. पण त्या आदराबरोबर प्रेमाची चाहूलही एकमेकांच्या मनात डोकावत होती. पण ती व्यक्त करणं काही केल्या दोघांना जमत नव्हतं. बोलायचं तर खूप असायचं, पण तोंडातून काही शब्द फुटत नव्हते. तासभर एकमेकांसोबत प्रवास करून सुद्धा शब्दांपेक्षा अबोलाच जास्त. अशा अवस्थेतून चाललेलं हे प्रेम फक्त मोबाईलमधील मेसेजमधूनच अप्रत्यक्ष व्यक्त होत होतं. पण व्यक्त करणार कोण? अंशुमन मनापासून अशूला पसंत करत होता. त्याला ती खूप आवडत होती, पण विचारायचं धाडस मात्र होत नव्हतं. अशूच्या बाबतीत पण कदाचित असंच असावं असा समज त्याचा होता. रात्रंदिवस तुझाच ध्यास तुझीच आस मनाला लागली अशा अवस्थेत अंशुमनची झाली होती. पण ही अवस्था व्यक्त करायची कोणत्या माध्यमातून करायची हे काही केल्या कळेना. अशू मात्र त्या बाबतीत मौन होती. ती बोलताना मात्र सकारात्मक असल्याचं भासत होतं, पण ही सकारात्मकता व्यक्त कशी होणार हे मात्र कळत नव्हतं. दोघंही एकमेकांसोबत तासनतास बोलत असत, फोनवर चॅटिंग करत असत व त्या माध्यमातून आपल्या अप्रत्यक्ष प्रेम व्यक्त करत असत. पण तो दिवस जवळ काही येईना. एक दिवस मनाच्या धाडसानं त्यानं तिला विचारलं, अशू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला तू खूप आवडतेस. काय विचार आहे? अशू हसत म्हणाली, घरच्यांच्या कानावर घालते, तूही तुझ्या घरच्यांच्या कानावर घाल, असं तिनं सांगितलं. या एका शब्दानं अंशुमन आनंदून गेला. त्याला जग जिंकल्याचं समाधान मिळालं. त्याची आणि तिची जोडी आता जमली होती. प्रेमाच्या या नव्या अंकुराला आता प्रेमफुलांनी सुगंधित करून टाकलं होतं. दोघेही आता मिलनाच्या प्रतीक्षेत होते. दिवसामागून दिवस गेले, रात्रीमागून रात्री गेल्या. प्रेमाचा हा स्पर्श बोलण्यापुरता मर्यादित होऊन गेला. अशू एक दिवस म्हणाली, मी घरी आईजवळ बोलली आहे. तिची संमती आहे. पण काय? अंशुमन म्हणाला, घरच्यांना पसंत नाही. त्यामुळे तू हे विसरून जा. फोन स्विच ऑफ झाला. प्रवास खंडित झाला. बोलणं मुकं झालं. मन खिन्न झालं. पण तरीसुद्धा त्या मनात अशू कायमची वसली, पहिलं प्रेम बनून. कायमची. या सर्वातून तिला एक दिवस अनेक खटाटोप करून भेटण्यास बोलवण्याचं ठरवलं. हॅलो अशू, मला तुला एकदा भेटायचं आहे. शेवटचं. खूप बोलायचं आहे. फक्त एकदा. प्लीज अशू, प्लीज. ती भेट म्हणजे आयुष्यातील पुढच्या टप्प्यात आयुष्यातील खूप सुखदुःखात सदैव साथ देण्याचं वचन होतं. तेही एक मित्र म्हणून हातात हात घेऊन दिलेलं. तो हातात घेतलेला हात म्हणजे तिला केलेला पहिला स्पर्श होता. त्यांचं प्रेम इतकं पवित्र होतं की त्यात कधी शरीरसुख हा मुद्दा देखील आला नाही.
इतकंच आघात प्रेम होतं ते. अपूर्णतेकडे पोचलेलं. तिच्याशी शेवटचं खूप बोलून मनात कित्येक दिवस साचलेला शब्दसाठा तिच्याजवळ व्यक्त केला आणि तिचा निरोप घेतला. कुटुंबाच्या विरोधाखातर एका प्रेमाचा अंत झाला. पण या विरहातून बाहेर पडण्यासाठी अंशुमनला 1 वर्ष लागला. त्याचं एकच कारण ते म्हणजे त्याच्या प्रेयसीबरोबरचा सहवासाचा दी एंड झाला होता. एक दिवस असाच विचार करत तो बसला होता. अशू कशी असेल? तिला माझी आठवण येत असेल का? ती कधी आपल्याला भेटेल का? भेटलीच तर बोलेल का? ती सहवासातून इतक्या लांब गेली होती की तिचं आपल्या मनाशी पुन्हा कधी संवाद साधलं असेल मनाला किंचितही वाटत नाही. काळ वेळ बदलत असते तशी ती कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे तिच्यासोबत आपल्यालाही बदलावंच लागेल या अटींवर अंशुमनही बदलला. एका प्रेमाच्या विरहातून बाहेर पडत दुसऱ्या प्रेमभरीत संसारात तो मग्न झाला. पण पहिलं प्रेम हे पहिलंच असतं. ते कितीही झालं तरी विसरता येत नाही ही बाब मात्र खरी आहे. ती कोणत्या ना कोणत्या वळणावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भेटावी, तिच्याशी 4 शब्द बोलावे ही इच्छा मात्र त्याच्या मनात अजूनही राहिली होती. एकीकडे विरह भोगला, एकीकडे रागही व्यक्त केला व मनात भेटण्याची इच्छाही ठेवली. यालाच प्रेम म्हणतात का? असं मनात वाटू लागलं. अशातच अंशुमनचा विवाह ठरला. सौमित्रा ही सुशील सुंदर स्त्री त्याच्या आयुष्यातील अर्धांगिनी म्हणून आली. त्यांचा विवाह हा अंशुमन यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण तिच्या आयुष्यात येण्यानं त्याची आर्थिक, सामाजिक, राजकीय प्रगती झाली. दोघांचा सुखी संसार बहरला होता. त्या संसाराच्या वेलीवर 2 सुनेत्रा, सुजल नावाची नाजूक सुंदर फुलं फुलली. त्यांच्या संसाराला आता 10 वर्ष पूर्ण झाली. काळ 10 वर्ष पुढे गेला होता. आयुष्यात नवनवे पर्व येऊन आयुष्य सुंदररित्या चालले होते. सौमित्रा व अंशुमन यांचं आयुष्य खूपच मजेत जात होतं. अशू आता खूपच लांब निघून गेली होती. तिची जागा आता सौमित्राने घेतली होती. नुसती घेतली नव्हती तर काबीज केली होती. त्यामुळे तिचा आता विसर पडला होता. अंशुमन विसरला होता, मात्र नियती विसरली नव्हती. ती पुन्हा 10 वर्षांनी फिरून आली. अंशुमन सुजलसोबत रविवारची सुट्टी मजेत घालवत होता. तेवढ्यात फोन वाजला. अंशुमनने फोन उचलला. हॅलो, ओळखलं का? कोण? नाही ओळखलं. विसरला की काय? मी अशू बोलतेय. काळजात धस्स झालं. मन कासावीस झालं. बेचैन झालं. क्षणात भूतकाळ जागा झाला. हॅलो, काय झालं? काही नाही. कशी काय आठवण झाली? अंशुमन म्हणाला. सहज. काय चाललंय बघावं म्हटलं. वेळ आहे का बोलायला? अशू म्हणाली. बोल ना. मग काय चाललंय? कसे आहात? छान आहे. तुम्ही? मजेत. नंतर करा कॉल मग. नंबर सेव्ह करा. ओके, बाय. अंशुमन विचारमग्न झाला. इतक्या वर्षानंतर हिने कसा काय फोन केला? पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तिचा नंबर सेव्ह करून ठेवला. व्हॉट्सॲपवरील स्टेटसला रिप्लाय देत देत पुन्हा एकदा नव्याने दोघांची मैत्री झाली. एकमेकांशी संभाषण साधू होऊ लागले. दोघे एकमेकांचे मित्र झाले. पण त्या मैत्रीत मागील पाऊल खुणा मात्र उमटू दिल्या नाहीत. एक निस्वार्थ मैत्रीची नव्यानं सुरुवात झाली. भूतकाळावर मात करीत एक नवे नाते अंशुमन मनात पुटपुटला. पहिलं प्रेम असतं. ते कधीही विसरता येत नसतं.